2 दिवसापूर्वी मालेगाव गावात जी घटना घडली ती सगळ्यांना माहीतच आहे. त्या नराधमाला जरासुद्धा त्याच्यात जरासुद्धा माणुसकी नसेल. 3.5-4 वर्षाच्या मुलगीला, अहो त्या बाळाला निदान बोलता तर यायला पाहिजे अजून नीट. किती नीचपणाचा कळस हो. त्या आईवडिलावर काय काय त्यांच्या मनावर वेदना झाल्या असतील हो. हा, आणि ह्या अशा कितीतरी घटना लागोपाठ होत यायच लागल्यात. हे कुठं थांबतच नाही. का थांबत नाही तर ह्याच्यावर कडक कायदाच नाही. काय कारवाई करतात सांगा की. त्याला उचलत्यात, त्याला अटक करून आत जेलमध्ये टाकत्यात, कोर्टात हजर करत्यात, परत ती कोर्ट तारीख देते त्याला. असंच चालू असतं. आणि माझं एक काय मत आहे माहिती आहे काय, त्याला डायरेक्ट फाशी पण द्यायची नाही. का सांगतो, त्यानं त्या लहान बाळाचा जो हाल केलाय की नाही, त्यानं त्याच्या तोंडावर दगड मारला, त्या सगळ्या वेदना त्याला सुद्धा जाणवल्या पाहिजेत. त्याच्या शरीराला त्या वेदना सहन करायला पाहिजेत त्यानं. तेव्हा त्याला कळणार आहे की आपण केलेलं कृत्य किती म्हणजे किती असं क्रूर होतं. मग ह्याची जाणीव करायसाठी की नाही त्याला भर चौकात लटकवायचं क्रेनला, आणि तिथल्या नागरिकांना, तिथल्या भागातील लोकांना सांगायचं त्याच्यावर दगडफेक करायला. तरी सुद्धा त्याचा जीव जायला नसायला पाहिजे. फाशी दिली तर का नाही 2-3 मिनिटं माणूस तडपडतोय आणि मरून जातोय, काय सुद्धा उपयोग नाही. येणाऱ्या भविष्यात असं कोण पण करायच्या आधी त्याला हे दिसायला पाहिजे की बाबा हे असं केल्यानंतर असं आपल्याला शिक्षा ही अशी मिळते, हे त्याला कळायला पाहिजे. फाशी देऊन उपयोग नाही. नुसतं फाशी त्याला पर्याय नाही. त्यानं जसं त्या लहान मुलाचा हाल केला की नाही तसंच त्याचा हाल व्हायला पाहिजे. त्याला वेदनांचं जाणीव व्हायला पाहिजे. तोंडावर दगड मारल्यावर काय होतंय, जीव जाताना काय होतंय हे त्याला कळायला पाहिजे. अहो 3.5-4 वर्षाची मुलगी, काय कळतंय हो त्या मुलगीला. हा, तिला अजून नीट बोलता पण येत नसेल. आणि अजून हे असंच पुढं किती दिवस चालत राहणार. मला वाटतं दिवाळीच्या आधीच 1 महिनाभर अशीच एक कुठल्या तरी गावात घटना घडलेली बघा. ते तेवढंच 4 दिवस सगळीकडं पोस्ट येतात, न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, हे कुठं तर थांबलं पाहिजे. 4च दिवस. तिथनं परत त्या घटनेवर कोण सुद्धा बोलत नाहीत, परत त्याचा विषय सुद्धा निघत नाही. पण ती घटना कुठं जिवंत असते माहिती आहे काय.